देशभरात एकीकडे नीट परीक्षेतील पेपरफुटीवरून कारवाईचा धडाका सुरू आहे. दुसरीकडे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संतप्त प्रतिक्रिया पाहायला मिळत असतानाच सोशल मीडियावरून एका युवकाने धुमाकूळ उडवून दिलाय. सरन्यायाधीश यांनी युवकासंदर्भात केलेल्या वक्तव्याचा धागा पकडत कॉक्रोच जनता पार्टी नावाने एक सोशल मीडिया अकाउंट आणि पक्ष सुरू केलेल्या अभिजित दिपकेंनी देशाचे लक्ष वेधले. अभिजित दिपकेंनी सुरू केलेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या इन्स्टा आणि ट्विटरवरील अकाउंटने अवघ्या 4 दिवसातच 10 मिलियन्सचा टप्पा पार केला होता. या माध्यमातून सरकारला लक्ष्यही करण्यात येऊ लागल्याने अभिजित दिपकेंना धमक्याही देण्यात आल्यात. त्याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी आता अभिजित दिपकेंच्या हिंगोलीतील घराबाहेर सुरक्षा तैनात केली आहे. अभिजित दिपकेंना 2 दिवसापूर्वीच जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. धमकी देणाऱ्यांच्या मेसेजचा स्क्रीनशॉट ट्विट करत दिपकेंनी ही माहिती दिली. तसेच सोशल मीडियातून मोठ्या प्रमाणात त्यांचे समर्थन होऊ लागल्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोडही उठली आहे. त्याच पार्श्वभूमीवर अभिजित यांच्या आईवडिलांनी काळजी आणि भीतीही व्यक्त केली. त्यानंतर आज हिंगोली पोलिसांनी अभिजित यांच्या घराबाहेर सुरक्षा तैनात केली आहे. अभिजित दिपके आणि त्याच्या कॉक्रोच जनता पक्षाबाबत लोकांमध्ये फार जास्त उत्सुकता आहे. त्याचे वेगळे पडसाद घराजवळ उमटू नये म्हणून पोलीस संरक्षण देऊन दक्षता घेतली जात असल्याचं पोलीस उपायुक्त यांचं म्हणणं आहे. तसेच पुढील काही दिवस त्याच्या घराला सुरक्षा कायम राहील असेही पोलीस उपायुक्त पंकज अतुलकर यांनी बोलताना सांगितले. सतीश फुलसौंदरसह राजेंद्र मसे, MS न्यूज 15 राहुरी. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.